शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुश खबर. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सर्वात आधी आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव. त्याचबरोबर शेतकरी मित्रांसाठी अजून एक आनंदाची बातमी अशी की कांद्याच्या बाजारभावात सुद्धा सुधारणा होताना दिसत आहे. कांद्याला पुन्हा एकदा तेजी येताना दिसत आहे. तर दोन्ही बातम्याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तत्पूर्वी विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. सुरुवातीला कांद्याची बातमी, आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मित्रांनो उन्हाळी कांदा दरात तेजी. पिंपळगावला 2600 रुपये दर. बाकीच्या बाजार समितीमध्येही सुधारणा. आता भाव वाढण्याची शक्यता वाढली. मित्रांनो, नाशिक, बांगलादेशने भारतातून कांदा आयातीस परवानगी दिल्याने गेल्या महिन्याभरापासून कवडीमोल विक्री होणाऱ्या उन्हाळी कांद्याच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. सोमवारी दिनांक 8 उंबरणे तालुका देवळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याच्या दरात तब्बल 400 रुपयाची वाढ होता सर्वोच्च 1800 रुपये प्रति क्विंटल दर नोंदवला गेला. लासलगाव येथील बाजार समितीतही सकाळच्या सत्रात प्रति क्विंटल 200 रुपयांनी तर पिंपळगावला 600 रुपयांनी तेजी दिसून आली. मागील महिन्यापासून लाल कांद्याची मागणी वाढल्याने उन्हाळी कांद्याचे दर अवघे 300 ते 1200 रुपयापर्यंत खाली आले होते. त्यामुळे बऱ्याचशा कांदा चाळी रिकाम्या झाल्या असतानाच रविवारी दिनांक 7 बांगलादेशने भारतातून टप्प्याटप्प्याने कांदा आयातीस परवानगी दिल्याने अंतिम टप्प्यात विक्रीस असलेल्या उन्हाळी कांद्याच्या मागणीस अचानक वाढ झाली आहे. त्यांचे दर 400 रुपयांनी तेजीत आलेले आहे. पिंपळगावला 600 रुपयांनी उसळली. पिंपळगाव बसवंत कांदा निर्यात खुली झाल्याचा परिणाम स्थानिक बाजारात जोरदार दिसून आला. दिनांक 6 डिसेंबर रोजी 2022 रुपये असलेला दर सोमवारी दिनांक 8 तब्बल 2600 रुपयावर पोहोचला. जवळपास 600 रुपयाच्या वाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. चाळी. आता मित्रांनो वळूया कापसाच्या बाजारभावाकडे. पुलगाव येथे कापसाला जास्तीत जास्त 7700 रुपयाचा दर सध्या मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा शेगाव या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त 7979 रुपयाचा भाव बघायला मिळत आहे. वर्धा येथे मित्रांनो जास्तीत जास्त 8060 रुपयाचा भाव बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वर्धा, नंतर हिंगणघाट 8975 क्विंटल आवक, जास्तीत जास्त 8060चा भाव सध्या मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिंधी सुलू 2200 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 8060 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो कोपरना लोकल कापूस जास्तीत जास्त 7300 रुपयाचा भाव आहे. काटोल लोकल कापूस जास्तीत जास्त 7300 रुपयाचा भाव या ठिकाणी सध्या सुरू आहे. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती उमरेड 1900 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7330 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती घाटंजी 1900 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7400 रुपयाचा दर आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पारशिवनी 969 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7250 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. वडवणी या ठिकाणी 544 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7979 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. समुद्रपूर या ठिकाणी 4138 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 8060चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो भद्रावती 2026 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 8035 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो सावनेर 3300 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7300 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती 55 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7400 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो नगर येथे खाजगी बाजारात जास्तीत जास्त 7000चा भाव सध्या आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार न्यू भारत कॉटन ॲग्रो खाजगी बाजार या ठिकाणी जास्तीत जास्त 7020चा भाव सध्या सुरू आहे. त्यानंतर मित्रांनो बीड येथे धारूर या ठिकाणी जास्तीत जास्त खाजगी बाजारात 7200 रुपयाचा भाव सध्या आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर परभणी वसमत या ठिकाणी मित्रांनो 7050 रुपये हा जास्तीत जास्त खाजगी बाजारात भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो पांढरकवडा यवतमाळ येथे खाजगी बाजारात जास्तीत जास्त 7300 रुपयाचा भाव चालू आहे. नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.